महिलांच्या उद्योग व्यवसायाला चालना मिळावी आणि गावगाड्यातली लोकसंस्कृती पुणेकरांना समजावी यासाठी गेली 18 वर्षापासून पुणे येथील सिंचननगर येथील कृषी मैदानावरती खरं तर हे भीमतडी यात्रेचं आयोजन करण्यात येत होतं। याही वर्षी भीमतडी यात्रेचं हे सुरेख असं आयोजन करण्यात आले। आपण पाहू शकता भीमतडी यात्रेच्या प्रवेशद्वारावरती बैल जोडी जे बळीराजाचं खऱ्या अर्थानं जे प्रतीक मानलं जातं असं हे सुंदर असं प्रवेशद्वार या ठिकाणी आखण्यात आलेलं आहे। आणि या बचत गटात असतील किंवा वेगवेगळी लोकसंस्कृती आपल्याला खरं तर या भीमतडी यात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। अनेक पुणेकरांचा प्रतिसाद या भीमतडी यात्रेला पाहण्यासाठी मिळत आहे। खरं तर लहानांपासून थोरांपासून या भीमतडी यात्रेच्या माध्यमामध्ये पुणेकर येत आहेत, पाहत आहेत। याच भीमतडीच्या माध्यमामधून खरं तर गावगाड्यातली लोकसंस्कृती कशी असते याचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी भीमतडी यात्रेच्या माध्यमातून मिळत आहे। आपण पाहू शकताय की भीमतडी यात्रेमध्ये हे कडकनाथ कोंबडी असतील किंवा वनराज अशा जी कोंबडी खरं तर गावाकडची पहाट ही कोंबड्याच्या आरवण्याने होती। तर ही कोंबड्याचं दर्शन या भीमतडीच्या माध्यमातून खरं तर पुणेकरांना किंवा लहान जी मुले आहेत त्यांच्यासाठी आकर्षण ठरत आहे। त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी ज्या मेंढ्या आहेत किंवा बकऱ्या आहेत या पण या भीमतडी यात्रेमध्ये आपल्या लोकांना पाहायला मिळणार आहेत। वेगवेगळ्या प्रजातीच्या मेंढ्या असतील किंवा बोर शेळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गावगाड्याकडचं दुसरं विशेष महत्त्व असतं म्हणजे जे वडाचं झाड आहे या वडाचं झाडाचं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। पुणेकर या ठिकाणी येत आहेत, भीमतडी यात्रेचा खऱ्या अर्थानं ते आनंद घेत आहेत। गावामध्ये घराच्या समोर जे तुळशीचं वृंदावन असतं हे तुळशीचं वृंदावन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। गावाकडे ज्यावेळी सुवासिनी बाहेर येते सकाळी सकाळी रांगोळी काढते आणि पवित्र अशा तुळशीचं दर्शन घेत आहे याची प्रतिकृती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला साकारलेली पाहायला मिळत आहे। सर्वच पुणेकरांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची लखेर या भीमतडी यात्रेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे। सुरेख असं कसं तर गावाकडचं शेत कसं असतं तर या शेतीची सुद्धा प्रतिकृती या ठिकाणी आकारण्यात आलेली आहे। शेतामध्ये ऊस असतो किंवा वेगवेगळे जी काही रोपं असतात त्याचं या ठिकाणी माध्यमातून या ठिकाणी साकार करण्यात आलेले आहे। आणि या दुसऱ्या सेक्शन म्हणजे जे पाठीमागे खऱ्या अर्थानं ज्या महिला बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे स्टॉल म्हणजे जवळपास 300 पेक्षा जास्त स्टॉल यामध्ये हे करण्यात आले। त्यामुळे आपण समोर बघताय की नंदी बैल खरं तर गावाकडचं हे एक विशेष आकर्षण असतं की नंदी बैलवाला पहाटे गावामध्ये जातो आणि भविष्य सांगत असतो की पाऊस पडणार का, तर तो नंदी मान हलवून सांगत असतो। असं एक विशेष आकर्षण या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला या भीमतडी यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे। भीमतडी खरं तर महाराष्ट्राची जी लोकसंस्कृती आहे, लोककला आहे, खरं तर ती जपली पाहिजे, जोपासली पाहिजे। या माध्यमातून खरं तर या ठिकाणी नंदी बैलवाला या ठिकाणी भीमतडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता की आकर्षक असा नंदी बैल या ठिकाणी आपण पाहत आहोत की याची मोठाली शिंगे आहेत। खरं तर पुणेकरांसाठी हे एक विशेष आकर्षण ठरत आहे। त्यामुळे पुणेकरांसाठी जे चिमुरडे आहेत ते आलेले या नंदी बैलाला पाहून हरवून जात आहेत। अशी एक सुंदर अशी सुरेख अशी या ठिकाणी भीमतडी यात्रा गेली 18 वर्षापासून पुणेकरांसाठी मनावरती अधिराज्य गाजवत आहे, भुरळ पाडत आहे। आज या ठिकाणी भीमतडीच्या माध्यमातून वेगवेगळे मान्यवर भीमतडीला भेट देत आहेत। आजच शरदचंद्रजी पवार साहेब यांनी भीमतडी यात्रेमध्ये दाखल झाले आणि भीमतडी यात्रेमधला जे काही महिलांचे स्टॉल आहेत या महिलांच्या स्टॉलला पण त्यांनी भेट दिलेली होती। या महिलांचं मनोबल त्यांनी वाढवलेलं होतं। एकंदरीतच भीमतडीला अगदी पुणेकरांचा जोरदार असा प्रतिसाद मिळत आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, आपापले स्टॉल लावलेले आहेत। खरे तर उद्योगाची देवाणघेण्याबरोबरच महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती सुद्धा या ठिकाणी देवाणघेवाण होत आहे। आपण पाहू शकताय की खाली आतमध्ये कशा प्रकारे स्टॉल लावलेले आहेत, लोकांचाही तेवढाच प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। आतमध्ये सुंदर असं आखणी या ठिकाणी केलेलं आहे। वेगवेगळे असे स्टॉल लावलेले आहेत। स्टॉलच्या माध्यमातून जे काही हातमाग असेल किंवा महिलांच्या माध्यमातून काही जे काही पापड असतील किंवा जे वेगळ्या वस्तू तयार करण्या आहेत ह्या तयार केलेल्या वस्तू लोकांना खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी या ठिकाणी या स्टॉलवरती मांडलेल्या आहेत। पुणेकर या ठिकाणी येत आहेत, भेट देत आहेत। आपण पाहू शकता की कशा पद्धतीने स्टॉलवरती या सर्व साहित्य या ठिकाणी मांडलेलं आहे। पुणेकर येत आहेत। खरं तर सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हे पुणेकरांसाठी अवेलेबल असणारे स्टॉल आहेत। या स्टॉलवरती खरं तर सर्व पुणेकर भेट देत आहेत, पाहत आहेत। आकर्षक अशा पद्धतीनं खरं तर ह्या स्टॉलची सजावट केलेली आहे। तितकाच प्रतिसाद खरं तर नागरिकांचा बी या स्टॉलच्या माध्यमातून भेटत आहे। खूप मोठी उलाढाल खरं तर व्यवसायाची या भीमतडी यात्रेच्या माध्यमातून होत असते। जवळपास 300 पेक्षा जास्त स्टॉल यामध्ये आले आहेत। अनेक
महिलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी भीमतडी आयोजकांची या पाठीमागची भूमिका असती आणि त्याला तितकाच प्रतिसादही मिळत असतो. खरं तर गेली अनेक वर्षांपासून भीमतडी यात्रा ही पुण्यातल्या सिंचननगर येथील असलेल्या कृषी मैदानावरती मोठ्या दिमाखात पाहायला खरं तर मिळत आहे. कॅमेरामॅन नागनाथ शिंदेसोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.